श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणो, मी प्रज्ञा. खूप दिवसापासून मी तुमच्यासमोर येत नव्हते, परंतु आता परत आली आहे एक नवीन प्रज्ञा होऊन किंवा एक नवीन ऊर्जा घेऊन आणि त्याचबरोबर नवीन स्वामीचा ध्यास घेऊन मी परत तुमच्यासमोर आलेली आहे. गेल्या काही दिवसापासून किंवा वर्षापासून मी माझ्या यूट्यूबपासून खूप लांब होते, कारण की घरच्या जबाबदाऱ्या, माझं आई होणं आणि आईपासून थोडं लांब होणं, या संपूर्ण गोष्टीमधून मी इतकं गुंतत होते किंवा त्यावरती इतका विचार करत होते की स्वामींची सेवासुद्धा मी सोडून दिली होती. त्यामुळे यूट्यूबपाशी जाणंसुद्धा मला शक्य होत नव्हतं. परंतु आता नवीन स्वामींचे अनुभव घेऊन, स्वामींनी मला या गोष्टीमधून कसं बाहेर काढलं, या संपूर्ण गोष्टीचे अनुभव घेऊन मी नव्याने तुमच्यासमोर उभी राहिलेली आहे. आणि आजपासून मी तुम्हाला नवीन स्वामी सेवेबद्दल, नवीन स्वामींच्या जवळ जाण्यासाठी आपल्या आलेल्या संकटांपासून आपण कसं लांब व्हायचं, त्याचबरोबर घरगुती काही उपाय, मुलाचं संगोपन आणि नवीन झालेल्या आईंना अनेक मार्गदर्शन करण्यासाठी मी तुमच्यासमोर आलेली आहे. पूर्वी माझ्या चॅनलचं नाव होतं प्रज्ञाच मराठी गृहिणी, परंतु आता माझ्या चॅनलचं नाव आहे डिजिटल हेल्पलाईन. डिजिटल हेल्पलाईन या चॅनलवरतीच आपलं चॅनल अवलंबून आहे. यामध्ये तुम्हाला सर्व विषयांचे व्हिडिओ एकत्र पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे तुम्ही मला जसं पूर्वी प्रेम केलं आहे, अगदी तसंच तुमचा सपोर्ट आणि तुमचं प्रेम मला हवं आहे. नवीन एक संकल्प घेऊन तुमच्यासमोर उभा राहण्याचा मी छोटासा प्रयत्न करत आहे. तर मैत्रिणो, स्वामींची सेवा कशी नव्याने सुरुवात केली, त्यांनी मला कशा पद्धतीने तारलं आणि कोणत्या मंत्राने तारलं, याबद्दल छोटीशी माहिती याच व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करत आहे. चला तर मैत्रिणो, स्वामींची काही पूजा करता करता, थोडा जपमाळ करता करता आपण त्याबद्दल सुद्धा बोलूयात. आयुष्यामध्ये कधी कधी असं वळण येतं की आपल्याला वाटतं सगळं थांबले, पण स्वामी म्हणतात ना, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. याच एका वाक्यामुळे मला स्वतःवरती विश्वास आला आणि मी स्वतःवरती काम करायला सुरुवात केली. माझ्या चॅनलचा थोडा विचार केला. आज आपण 14,000 जण जोडले गेलेलो आहोत, पण हे फक्त माझे सबस्क्रायबर नाहीत, ते छोटंसं माझं कुटुंब आहे आणि या कुटुंबासाठी मी दररोज काहीतरी मोलाचं घेऊन येण्याचा छोटासा प्रयत्न करणार आहे. बऱ्याचदा आपण विचार करतो, स्वामींची कृपा लवकर का होत नाही, परंतु मी माझ्या अनुभवामधून आज तुम्हाला सांगत आहे, आपली सेवा जेव्हा कर्माशी जोडली जाते तेव्हाच ती फळ देते. मी माझ्या आयुष्यामध्ये सुद्धा स्वामींची खूप सेवा केली, परंतु स्वामींनीही माझी तेवढीच परीक्षा घेतली. मी सुद्धा स्वामींना प्रश्न केले होते की माझ्याबद्दल असं का होतं, मी कुठे कमी पडते, परंतु म्हणतात ना, स्वामी प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्यासोबत असतात आणि आपल्या संकटांमध्ये तारण्याचा मंत्रसुद्धा स्वामींजवळच आहे. मी सुद्धा जेव्हा माझ्या आयुष्यामध्ये खूप संकट आली, खूप यातना झाल्या, तेव्हा स्वामींचा एकाच मंत्राचा जप केला आणि तो होता तारक मंत्र. दररोज नित्यनेमाने सर्व दुःख सहन करून स्वामींचा तारक मंत्राचा जप दररोज न चुकता केला आणि एक वेळ अशी आली की स्वामींनी माझ्या आयुष्यामध्ये संकट तारले आणि मला त्या दुःखामधून बाहेर काढलं. मैत्रिणींनो, तुम्हालासुद्धा वाटत असेल की तुमच्या आयुष्यामध्ये संकट आहे, काही कामं होत नाहीत, तुमचं मन शांत नाही आहे, तर अशा वेळेस तारक मंत्राचा जप स्वामींपुढे दररोज म्हणा. तुम्हाला स्वतःला सुद्धा अनुभव येईल. या तारक मंत्रामध्ये इतकी ताकद आहे की आपल्या आयुष्यामध्ये आलेले जे काही संकट आहेत ते कमी होतात आणि एक नवीन ऊर्जा आपल्या अंगामध्ये संचारत असते. जेव्हा तुम्ही स्वतः या मंत्राचा जप कराल तेव्हा तुम्हालाही जाणवेल की आपले अडकलेले कामं कसे दूर झालेले आहेत. मानसिक त्रास असू द्या, शारीरिक त्रास असू द्या, कशा पद्धतीने दूर झालेला आहे. या एका मंत्राचा अनुभव मैत्रिणींनो तुम्ही नक्की घ्या. मैत्रिणींनो, इथून पुढे डिजिटल हेल्पलाईन या चॅनलवरती तुम्हाला फक्त स्वामी सेवाच नाही, तर एक यशस्वी स्त्री कसं बनायचं आहे, मुलांचा अभ्यास कसा करायचा आहे आणि घराला सर्वस्व कसं बनवायचं आहे, या सगळ्यांची माहिती याच व्हिडिओमध्ये भेटणार आहे. तर मैत्रिणींनो, यापुढे डिजिटल हेल्पलाईन चॅनलवरती नवनव्याने व्हिडिओ पाहण्यासाठी आजच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.